हॅलो गाईज, कल्याणीज क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण 2 टायर डॉल केक कसा बनवायचा याची संपूर्ण प्रोसिजर बघणार आहोत। प्लीज माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि केक सुरुवातीच्या आधीच सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे हा माझा 3 वर्षांचा मुलगा शंभू आहे। आज केक बनवताना हा देखील माझ्या जवळच होता, त्यामुळे केक बनवण्यात आपल्याला काय काय अडचणी आल्या आहेत हे आपण पुढे व्हिडिओत बघणारच आहोत। सगळ्यात आधी मी 1 केजीचा एक बेस या ठिकाणी बेक करून घेतला आहे। आता बेस कसा बेक करायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केलेला आहे। प्लीज जर तुम्हाला अजून केक बेस बनवता येत नसेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करून घ्या, म्हणजेच तुम्हाला बेस बनवण्यात काहीही अडचण येणार नाही आणि आपला केकही तुम्ही व्यवस्थितपणे असा बनवू शकतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा केक बेस अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण या केक बेसच्या 3 लेयर्स कट करून घेणार आहोत। या ठिकाणी ही माझी पहिली लेयर अगदी व्यवस्थितपणे कट झाली आहे। आता मी दुसरी लेयरही काढून घेते आहे। आज माझ्या सासूबाई घरी नव्हत्या, त्यामुळे पोरांना सांभाळायचं कामही माझ्याकडेच आलेलं होतं। सहसा मी माझ्या पोरांना अजिबात सांभाळत नाही, कारण लहान पोरं खूप जास्त त्रास देतात। तुमच्या घरी जर असतील तर तुम्हाला अनुभव आलाच असेल। बट या ठिकाणी माझ्या सासूबाई असत्या तर माझा केक जरा वेगळाही आणि अजून सुंदरही बनला असता। बट शंभू सोबत होता आणि लहान पोरं राहिल्यावर तुम्हाला माहितीच असेल ते किती त्रास देतात, नुसती किरी 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 करत राहतात। या ठिकाणी मी केकला व्यवस्थितपणे क्रीम स्प्रेड करून घेते आहे। या केकला मला चॉकलेट फ्लेवर सांगितलेलं होतं, म्हणून मी या ठिकाणी चॉकलेट गनाश तयार करून घेतलेला आहे। चॉकलेट गनाश तयार करताना मी थोडंसं डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून त्यावर नॉर्मल रूम टेम्परेचरची व्हिप क्रीम ॲड केली आहे आणि अशा प्रकारे मी हे गनाश तयार केलेला आहे। केकच्या पहिल्या लेयरवर देखील मी गनाश व्यवस्थितपणे लावून घेतले आहे आणि या ठिकाणी आपण केकला व्यवस्थितपणे असं नाईफने प्लेन करून घेणार आहोत। ही सर्व प्रोसिजर आता तुमची पाठांतरच झाली असेल, बट सांगायचं माझं काम आहे, ऐकायचं तुमचंही काम आहे, जेणेकरून ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होणार नाहीत। या ठिकाणी मी केकवर शुगर सिरप टाकून घेतले आहे। शुगर सिरप मी जास्त प्रमाणात टाकले नाही, कारण मला केकचं वेट वाढवायचं नव्हतं। मला फक्त केक हा व्यवस्थितपणे फिनिश कंप्लीट करायचा होता आणि या ठिकाणी मला फिनिशिंगही व्यवस्थित द्यायची होती, कारण हा केक मला पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर आली होती आणि हा केक माझ्या क्लासमेटचा होता, त्यामुळे मला तिला व्यवस्थित आणि चांगला तिला आवडेल अशा प्रकारेच केक बनवून द्यायचा होता। त्यातल्या त्यात आम्ही म्हणजे एकदम प्युअर शेतकरी आहोत, आमचे नेहमी शेतीतले कामं चालूच असतात। त्यामुळे हा केक मी नाईटला बनवलेला होता, कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं ऑनियन प्लॅन्टिंग, कांदा लागणचं काम चालू होतं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पूर्ण केकवर चॉकलेट गनाश व्यवस्थितपणे टाकून घेतले आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने ते व्यवस्थित स्प्रेडही करून घेतले आहे। या ठिकाणी मी केकची लास्टची लेयर ही उलट्या बाजूने ठेवली आहे, कारण जेव्हा आपण केक बेक करतो त्यावेळेस तो एका बाजूने असा फुगतो आणि जी खालची शेवटची बाजू असते ती प्लेन असते, म्हणून शेवटची प्लेन ही बाजू नेहमी वरती ठेवली की आपल्या केकला आपल्याला जास्त फिनिशिंग करायची गरज येत नाही आणि त्याचा शेपही अगदी व्यवस्थित असा तयार होतो। ही आयडिया मला आधी माहिती नव्हती, मीही प्रॉपर केक क्लास केलेला नाही, मी व्हिडिओ बनवूनच केक शिकली आहे। या ठिकाणी मला ज्या ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे। या ठिकाणी स्पॅच्युलाच्या मदतीने मी केकची क्रीम अगदी सगळीकडे पसरवून घेतली आहे आणि हे माझं नेहमीचं स्क्रॅपर, हे तर तुम्हाला माहितीच असेल, हे स्क्रॅपर नाही आहे, हे एक ATM कार्ड आहे। जर तुमच्याकडे स्क्रॅपर नसेल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायचा नसेल तर तुम्ही घरात पडलेले असल्या प्रकारचे वेस्ट ATM कार्ड देखील वापरून घेऊ शकतात। वेस्ट ATM कार्डच वापरायचे आहेत, आपल्याला चालू ATM कार्ड वापरायचे नाही, बिकॉज चालू ATM कार्ड जर आपण एकदा वापरले तर ते सहजासहजी क्लीन होत नाही, ते क्लीन करण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करावा लागेल आणि जर एक चालू ATM कार्ड तुम्ही पाण्यात बुडवले तर काय होईल याचा अंदाज तुम्हाला तर आलाच असेल ना। या ठिकाणी मी दुसरा सेकंड छोट्या आकाराचा बेसही बेक करून घेतला होता। आता त्याला देखील मी क्रीमने व्यवस्थित आयसिंग करून घेते आहे।
त्या बेसवर देखील मी चॉकलेट गनाश टाकून घेतले आहे. सध्या हिवाळा चालू असल्यामुळे क्रीम मेल्टिंगचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. बट जेव्हा उन्हाळ्यात असतो तेव्हा क्रीम मेल्टिंगचा भरपूर प्रॉब्लेम येतात. जर तुम्ही केक शिकल्या असाल किंवा शिकत असाल तर या सर्व अडचणी तुम्हाला समजल्याच असतील, कारण या अडचणींना मी रोज सामोरे जायची, म्हणून मला सगळेच अनुभव आहेत. आणि हिवाळा असल्यामुळे जरा पावसाचे वातावरणही होते आणि आमच्या शंभूने जरा क्रीमही खाल्ली होती, त्यातल्या त्यात तो थंडही खातो, त्यामुळे त्याला सर्दी खोकला सगळंच झालंय. आणि मेन म्हणजे त्याची आजी घरी नसल्यामुळे माझंही पोरांकडे खूप दुर्लक्ष झालंय, त्यामुळे देखील त्यांची तब्येत बिघडली असेल. माझ्या चुकाही मी मान्य करते. या ठिकाणी मी छोट्या बेसला देखील व्यवस्थितपणे आयसिंग तसेच गनाशने व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आहे. केक बनवताना भरपूर चुका होतात आणि जर तुम्ही नवीन केक शिकत असाल तर तुमच्याने असंख्य चुका होणार आहेत, कारण माझ्याकडून झाल्या होत्या, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. जेव्हा मी नवीन होती तेव्हा मी चांगले 10, 12, 15 केक असेच वाया घालवले होते. बट मला शिकायची आवड होती. आवड म्हणण्यापेक्षा ते एक प्रकारचं माझ्यासाठी चॅलेंजच होतं आणि ते मी पूर्ण केलंही. आता मी एक प्रॉपर केक बेक करून केकच्या प्रॉपर ऑर्डर घेते आणि आम्ही खेड्यात असल्यामुळे खेड्यात माझे भरपूर केक चालतात. बट त्यांना जास्त महाग केक नको आहेत. आमच्या खेड्यात एकच प्रॉब्लेम येते, जास्त महाग केक नाही घेत. त्यांना स्वस्तात स्वस्त आणि मोठ्यात मोठा केक पाहिजे असतो. बट मी त्यांना काही गोष्टी क्लिअर करून देते की फाउंडन केक, आईस केक किंवा बेकरीतला केक यामध्ये भरपूर फरक असतो. बेकरीतला केक हा फ्रेश नसतो आणि जी ऑर्डर तुम्ही मला देतात तो मी एक फ्रेश केक तयार करून देते. त्यामुळे माझे केक त्यांना जरा महाग वाटतात, बट त्यांची टेस्ट ही त्यांना सगळ्यांनाच नेहमी आवडते, म्हणून ते माझ्याकडे पुन्हा ऑर्डर्स घेऊन येतात. या ठिकाणी मी खूप सावकाश पद्धतीने पहिल्या केकवर दुसऱ्या केक ठेवून घेतला आहे. अरे देवा, जेव्हा मी हा केक ठेवत होते तेव्हा माझाच नुसतं माझे हार्टबीट असे जास्त वाढले होते, धक 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 धक, कारण मी या प्रकारचा केक पहिल्यांदा बनवते हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. या ठिकाणी बर्थडे गर्लचा फ्रॉक स्काय ब्ल्यू कलरचा होता, त्यामुळे मी या ठिकाणी क्रीममध्ये थोडासा स्काय ब्ल्यू कलर ॲड करून क्रीम तयार करून घेतले आहे. आणि स्टार नोझलने मी या ठिकाणी काहीतरी डेकोरेशन करते. मला काहीही सुचत नव्हतं, कारण शंभू खूप त्रास देत होता, त्यामुळे माझ्या डोक्यात जशा प्रकारचं डेकोरेशन येईल मी तशा प्रकारचं डेकोरेशन क्रीमने करत होती. या ठिकाणी पहिल्यांदा माझ्याकडून जरा फेंट कलर वाटला होता, म्हणून मी ते फ्लावर्स काढून त्याच्यात अजून थोडासा डार्क कलर ॲड करून पुन्हा ते रोज काढले आणि अशा प्रकारचं काहीतरी मी फ्रॉकची डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदाच. या ठिकाणी मी फ्लावर नोझलने या प्रकारचे काहीतरी फ्लावर्स पण काढलेत. हे फ्लावर्स माझ्याकडून चुकून शूट करायचे राहिलेत, यासाठी मी आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सेपरेट फ्लावर्स काढून तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. या ठिकाणी हे फ्लावर्स मी अशा कशा तरी प्रकारे लावले होते. काय करत होती काय करत नव्हती मला काहीही सुचत नव्हतं, कारण खूप जास्त रात्र झाली होती आणि माझ्या मुलाची झोपायची देखील वेळ झाली होती. जर मी तुम्हाला तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल की हे फ्लावर्स मी अशा प्रकारे सेट करायला पाहिजे होते तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सेम तसाच बनवण्याचा प्रयत्न करीन. आणि फायनली माझ्या केकचा लुक काही या प्रकारे होता. आणि ही माझी मुलगी जिया, ही 5 वर्षाची आहे, त्यामुळे ती जास्त त्रास देत नाही. तर आजचा आपला हा केक एकदम बनवून परफेक्ट असा रेडी आहे. प्लीज तुम्हाला माझा केकचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. बाय बाय.